आणि आता आपण मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या बघूया। गणेशोत्सव काळामध्ये आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळाचे मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन आणि इंटरसिटी एक्सप्रेस 3 दिवस बंद राहतील। 28 ते 30 जून दरम्यान राहणार बंद। पुणतांबा, कन्हेगाव आणि दौंड मनमाड या विभागामधील दुहेरीकरणाच्या कामामुळे गाड्या रद्द। मुंबईत शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज। 24 आणि 25 जूनला मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईत पावसाच्या आगमनानंतर भाज्यांचे दर कडाडलेत। मिरची 140 रुपये प्रति किलो। पुण्याच्या आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग। पालखीच्या रथाबरोबर जाताना माऊलींच्या आरतीचं व्यवस्थापन पूर्ण। बदलत्या हवामानाचा टोमॅटोच्या लागवडीवर परिणाम। टोमॅटो 80 ते 100 रुपये प्रति किलो। पुण्यातील सिंहगड घाट रस्त्यातील वाहतुकीसाठी आजपासून नव्यानं व्यवस्थापन। ठराविक वेळेत वाहतूक बंद ठेवून पर्यटकांची वाहनं टप्प्याटप्प्यानं गडावर सोडण्यात येतील। वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी मुंबईतील डॉक्टर दिंडी पंढरपूरच्या दिशेनं रवाना, तर पायी दिंडी सोहळ्यात फिरता मोफत दवाखाना। पावसामुळे लहान मुलांच्या आजारपणामध्ये वाढ। लहान मुलांमधील डायरियाचं प्रमाण वाढलंय। लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन। आणि एक महत्त्वाची